नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भास्कर अकॅडमीच्या भास्कर एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। आपण MST CET साठी जी ऑनलाइन लेक्चर सिरीज सुरू केली आहे त्यामध्ये आपण 12वी फिजिक्स मध्ये ऑसिलेशन हा चॅप्टर आपण स्टडी करतोय आणि यामध्ये आज आपण चौथं लेक्चर त्याचं घेत आहोत। ऑसिलेशन मध्ये बरेचसे कन्सेप्ट आपण स्टडी केले प्रीवियस 3 लेक्चर मध्ये। आज आपण त्याचं चौथं लेक्चर मध्ये कायनेटिक एनर्जी अँड द पोटेन्शियल एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM हे आपण पाहणार आहोत। तर सगळ्यांनी हेडिंग टाका, कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ पार्टिकल performing SHM. SHM means simple harmonic motion. आपल्याला कायनेटिक एनर्जी फाइंड आउट करायची। म्हणजे याचा अर्थ जो काही पार्टिकल आहे हा काय करतोय, मूवमेंट मध्ये आहे, ऑसिलेट होतोय, त्याची मोशन काहीतरी आहे आणि ती मोशन असताना त्याला काहीतरी स्पीड आहे, देन त्याला कायनेटिक एनर्जी सुद्धा आहे। and as well as such a particle having the potential energy also. आणि आपल्याला हे झाल्याच्या नंतर पुन्हा त्या कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जीचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन सुद्धा अंडरस्टँड करायचं। तर पहा मग कशा प्रकारे आपल्याला कायनेटिक एनर्जी अंडरस्टँड करता येईल, पोटेन्शियल एनर्जी अंडरस्टँड करता येईल ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM। लक्ष देऊन ऐकायचं। मग कायनेटिक एनर्जी म्हणजे काय, समजा असं लक्षात घेतलं आपण, अ पार्टिकल परफॉर्मिंग किंवा ऑसिलेटिंग इन अ मोशन विथ टाइम t हॅव्हिंग डिस्प्लेसमेंट x, त्याचं x इतकं डिस्प्लेसमेंट आहे, किती टाइमामध्ये तर t टाइमामध्ये, हे आपल्याला माहिती, आणि द रिस्पेक्टिव्ह व्हेलॉसिटी इज अ v। मग आपण काय सांगू शकतो, देअरफॉर द कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv²। What is m? M is a mass of particle. M is a mass. V is a velocity. X is a displacement. T is a instantaneous time. मग आपण काय करायचे, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv²। तर या ठिकाणी what is a v? V is the velocity of particle performing SHM and is like v equal to plus or minus omega पुढे in रूट a² मायनस x²। ही v ची व्हॅल्यू आपल्याला माहितीच आहे। दिस इज द व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM हॅव्हिंग डिस्प्लेसमेंट x इन टाइम t। ही व्हेलॉसिटी आहे आणि ही कायनेटिक एनर्जी आहे। मग कायनेटिक एनर्जी मिळवायची काय अवघड आहे का, नाहीये। मग कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 m पुढे p म्हणजे प्लस ऑर मायनस ओमेगा अंडर रूट a² मायनस x² ब्रॅकेट स्क्वेअर। काय होईल मग, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू, बरोबर आहे, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 m ओमेगा² आणि रूट आणि याचा स्क्वेअर म्हणलं तर निघून जाईल a² मायनस x²। म्हणजे अर्थातच कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 m ओमेगा² इन ब्रॅकेट a² मायनस x² इतकी आपल्याला कायनेटिक एनर्जी मिळेल। मग कायनेटिक एनर्जी व्हॅरी कसं काय होते, तर कायनेटिक एनर्जी व्हॅरी विथ द डिस्प्लेसमेंट। जसं डिस्प्लेसमेंट बदलेल ना तशी कायनेटिक एनर्जी चेंज होताना दिसेल बघा। जसं डिस्प्लेसमेंट बदलेल तशी कायनेटिक एनर्जी काय होईल, चेंज होताना दिसेल तुम्हाला, हे रिस्पेक्टिव्ह। पण याच्यामध्ये आपण हे बी माहिती आहे आपल्याला की k/m इज इक्वल टू ओमेगा²। याचाच मिनिंग k इक्वल टू m ओमेगा²। म्हणजे तुम्ही असंही लिहू शकता, जर तुम्हाला फोर्स कॉन्स्टंट जर दिलेला असेल तर 1/2 k इन ब्रॅकेट a² मायनस x², हे सुद्धा एक्सप्रेशन आहे कायनेटिक एनर्जीचं। ओके, म्हणजे फोर्स कॉन्स्टंट जर दिलेला असेल तर तुम्ही हे एक्सप्रेशन यूज करा, जर मास आणि अँग्युलर स्पीड दिलेला असेल तर हे एक्सप्रेशन यूज करा। आणि त्याचप्रमाणे कायनेटिक एनर्जी व्हॅरीज विथ डिस्प्लेसमेंट। मग जसं डिस्प्लेसमेंट चेंज होईल तसंच त्याचप्रमाणे कायनेटिक एनर्जी काय होणार आहे, चेंज होणार आहे। या एक्सप्रेशनवरून आपल्याला अंडरस्टँड होतं। हे झालं कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन। आता हेच कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन आपण काय करणार आहोत,
दोन ठिकाणी त्याची स्टडी करणार. दोन ठिकाणी म्हणजे काय, द कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल ॲट मीन पोझिशन अँड द कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. काय मिळते ते लक्षात घेऊया. बघा, नंबर 1, कायनेटिक एनर्जी ॲट मीन पोझिशन. मीन पोझिशन, कायनेटिक एनर्जी नेमकी काय मिळते मीन पोझिशनला ते लक्षात घेऊया. बघा, कायनेटिक एनर्जी मीन पोझिशनचा विचार केला, द डिस्प्लेसमेंट इज 0 ॲट मीन पोझिशन. डिस्प्लेसमेंट इज 0 ॲट मीन पोझिशन. देअरफॉर कायनेटिक एनर्जी इक्वल टू 1/2 m ओमेगा स्क्वेअर इन ब्रॅकेट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअरच्या ऐवजी 0 स्क्वेअर. मग कायनेटिक एनर्जी इक्वल टू 1/2 m ओमेगा स्क्वेअर इंटू a स्क्वेअर. आणि दिस इज मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी. किती आहे? मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी ॲट मीन पोझिशन आपल्याला पाहायला मिळते. लक्षात घ्या. आता आपण मागे काही स्टडी केले होते मागच्या लेक्चरमध्ये, तर आपल्याला असं समजलं होतं, जी काय व्हेलॉसिटी आहे पार्टिकलची ही कोणत्या पॉईंटला मॅक्झिमम आहे? जी काय व्हेलॉसिटी आहे पार्टिकलची ही मीन पॉईंटला मॅक्झिमम आहे. मग व्हेलॉसिटी जर मॅक्झिमम असेल मीन पॉईंटला तर ऑलवेजच कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम असेल. बरोबर आहे. ज्या ठिकाणी व्हेलॉसिटी मॅक्झिमम त्याच ठिकाणी कायनेटिक एनर्जी ही मॅक्झिमम असणार आहे. मग तसंच आपण स्वरूप लक्षात घेऊन आपल्याला काय मिळाली? ही मिळाली कायनेटिक एनर्जी ॲट मीन पोझिशन आणि हॅविंग द मॅक्झिमम व्हॅल्यू. याच्यापेक्षा जास्त एनर्जी असू शकत नाही. हीच सगळ्यात जास्त कायनेटिक एनर्जी असणार आहे. आता दुसऱ्या बाजूला आपण कायनेटिक एनर्जी ॲट एक्स्ट्रीम पोझिशन आधी समजून घेऊया. बघा, कायनेटिक एनर्जी ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. दुसरा पॉईंट, एक्स्ट्रीम पोझिशन, कायनेटिक एनर्जी ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. काय अंडरस्टँड करता येईल आपल्याला कायनेटिक एनर्जी ॲट एक्स्ट्रीम पोझिशन म्हणल्यानंतर? सांगा. ॲट एक्स्ट्रीम पोझिशन व्हॉट इज द डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल? At extreme position, the displacement of particle is a maximum and becomes x equal to a. किती असणार आहे ते? a इतकं असणार आहे. मग डिस्प्लेसमेंट एवढं असेल तर कायनेटिक एनर्जी माहिती आहे तुम्हाला 1/2 m ओमेगा स्क्वेअर इन ब्रॅकेट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर आणि x ची व्हॅल्यू जर पुट करून दिली तर काय होईल सांगा, बोला पटकन. a स्क्वेअर मायनस a स्क्वेअर आणि याचं मिनिंग काय होईल? 0. म्हणजे कायनेटिक एनर्जी बिकम्स 0 आणि ही व्हॅल्यू आहे मिनिमम. कुठं? ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. बरोबर आहे की नाही? एक्स्ट्रीम पोझिशनला कायनेटिक एनर्जी 0 आहे, ही आपल्याला लक्षात येते. मग मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी मीन पोझिशनला आणि 0 किंवा मिनिमम कायनेटिक एनर्जी ॲट एक्स्ट्रीम पोझिशनला. कुठे आहे? एक्स्ट्रीम पोझिशनला आहे. हे दोन पॉईंट आपल्याला क्लिअर करता येतील आणि हे झालं कायनेटिक एनर्जीच्या बाबतीमध्ये. आता सिमिलरली आपल्याला पोटेन्शियल एनर्जी आपल्याला स्टडी करायची. काय करायची? पोटेन्शियल एनर्जी आपल्याला समजून घ्यायची. आता पुढे पॉईंट टाका, पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ पार्टिकल. ओके, हे झालं, समजलं हे? ठीक आहे. बघा आता, पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम. काय? पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम हा पॉईंट आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. मग समजा आपण काय केलं, तर पार्टिकल कवर्स सम डिस्प्लेसमेंट, बरोबर ना? कवर्स सम डिस्प्लेसमेंट इन टाइम टी, हे आपल्याला माहितीच आहे. मग त्याच वेळेस जो काय फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्यानुसार जर आपण विचार केला, डेफिनेशन जर विचार केला तर आपल्याला फोर्स मिळतो -kx. किती फोर्स मिळतो आपल्याला? -kx. समजा आपण असा विचार केला की या पॉईंट पासून हा पार्टिकल काय होतोय? डिस्प्लेस होतोय आणि कव्हर सम डिस्प्लेसमेंट x, म्हणजे याचा अर्थ इथं फोर्स किती मिळाला तुम्हाला? -kx इतका फोर्स मिळाला. मग समजा हा जो काय पार्टिकल आहे तो आपल्याला काय करायचा? डिस्प्लेस करायचा. आणि समजा तो काय केला, अशाच प्रकारे छोट्या छोट्या पार्टमध्ये जर त्याला आपण डिवाइड जर करत गेलो आणि इतका जर फोर्स त्याच्यावरती जर अप्लाय केला आणि सपोज त्याने डिस्प्लेसमेंट dx इतकं जर कव्हर केलं, इन्स्टंटेनियस डिस्प्लेसमेंट, देन सम वर्क इज डन. काय होणार आहे? काहीतरी एनर्जी लागणार आहे त्या ठिकाणी. काय होणार? सम वर्क डन इज हॅपन आणि आपल्याला इन्स्टंटेनियस वर्क डन आपल्याला मिळतंय -f × dx. इतकं आपल्याला वर्क डन या पॉईंटला मिळतं.
मग वर्क डन हेच काय आहे आपल्यासाठी, एक पोटेन्शियल एनर्जी आहे, लक्षात घ्या. आणि आपल्याला ते समजून घ्यायचंय. द इन्स्टंटेनियस वर्क डन इज इक्वल टू मायनस इन ब्रॅकेट मायनस kx इंटू dx असं मिळून जाईल तुम्हाला. आता तुम्हाला हे इन्स्टंटेनियस आहे. जर तुम्हाला टोटल वर्क डन जर कॅल्क्युलेट करायचं असेल, टोटल वर्क डन जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, वी आर टेकिंग द इंटिग्रेशन ऑन बोथ साइड. आपल्याला काय करावं लागेल, दोन्ही बाजूला कुठून कुठपर्यंत, 0 पासून ते x पर्यंत अशा प्रकारे dx dx जर गेलं तर आपण लास्ट आपलं x आहे. मग इथेही आपल्याला 0 to x म्हणजेच हे प्लस मायनस मायनस प्लस k इंटू x dx असं आपल्याला इंटिग्रेशन त्या ठिकाणी अप्लाय करावं लागेल. आणि देन वी गेट द टोटल वर्क डन. मग काय मिळेल, द टोटल वर्क डन W इज इक्वल टू काय मिळते बघा, टोटल वर्क डन W इज इक्वल टू, तर मिळेल आपल्याला k तसाच राहील. इंटिग्रेशन कॅल्क्युलेट करूया. सांगा मला एक्सचं इंटिग्रेशन काय येतं, बोला पटकन. इंटिग्रेशन मध्ये W इज इक्वल टू k. एक्सचं इंटिग्रेशन काय असतं, एक्स स्क्वेअर बाय किती, एक्स स्क्वेअर बाय 2 असतं. एक्सचं इंटिग्रेशन काय करतो आपण इंटिग्रेशनमध्ये, याचा पॉवर 1 ने वाढवतो आणि तेवढ्याच्याने डिवाइड करतो. मग पॉवर किती, पहिला 1, त्याच्यामध्ये किती ॲड करायचा, 1. म्हणजे बघा इकडे लक्ष द्या, एक्सचं इंटिग्रेशन किती येणार, तर ते येईल एक्स स्क्वेअर बाय 2. मग ते आपण इथं ॲडजस्ट करा. तर असं येईल एक्स स्क्वेअर बाय 2 आणि त्याचं लिमिट आहे 0 to x. म्हणजे काय करायचं, W इज इक्वल टू k इंटू पुढे काय पुट करायचं आपल्याला, एक्स स्क्वेअर बाय 2 मायनस 0 स्क्वेअर बाय 2 हे असेल इंटिग्रेशननुसार. मग k इंटू एक्स स्क्वेअर बाय 2 म्हणजेच W इज इक्वल टू 1/2 kx स्क्वेअर. आणि हे झालं वर्क डन. मग आपल्याला k ची व्हॅल्यू पुन्हा माहिती आहे. k ची व्हॅल्यू काय, दिस इज अ फोर्स कॉन्स्टंट. किती आहे, तर फोर्स कॉन्स्टंट. मग काय सांगतील आपल्याला, k ची व्हॅल्यू आहे फोर्स कॉन्स्टंट k इक्वल टू m ओमेगा स्क्वेअर. ही व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी पुट करता येईल. मग आपण पुट करूया, W इज इक्वल टू 1/2 m ओमेगा स्क्वेअर x स्क्वेअर. आणि हे झालं आत्ताशी आपलं रिक्वायर्ड एक्सप्रेशन फॉर द वर्क डन. द वर्क डन विच इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. द वर्क डन कसं असतं, एखादं काम होणार असेल तर वर्क डन विच इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. आणि नाउ द पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू द वर्क डन. देअरफॉर 1/2 m ओमेगा स्क्वेअर x स्क्वेअर. आणि हेच एक्सप्रेशन आहे आपलं पोटेन्शियल एनर्जीचं. ओके, दिस इज आवर रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ द पोटेन्शियल एनर्जी. कशाचं एक्सप्रेशन आहे हे, पोटेन्शियल एनर्जीचं एक्सप्रेशन आहे, लक्षात घ्या. आणि हे पोटेन्शियल एनर्जीचं एक्सप्रेशन आपल्याला याप्रमाणे 1/2 m ओमेगा स्क्वेअर आणि x स्क्वेअर असं मिळून जाईल. आता पुढचा पॉइंट आपल्याला स्टडी करायचा आहे, हे तुमच्या लक्षातच आलं असेल. आता पुढे आपल्याला लक्षात द्यायचं आहे पोटेन्शियल एनर्जी ॲट व्हॉट, पोटेन्शियल एनर्जी कुठं लक्षात घ्यायची आपल्याला, सांगा. Number 1, potential energy at mean position. बघा, at mean position x is equal to 0. Potential energy with the displacement x, this is m omega square x square. Now 1/2 m omega square आणि 0 square. ओके, मग पोटेन्शियल एनर्जी किती येईल, तर 0 येईल. आणि किती आहे ही, मिनिमम व्हॅल्यू आहे ॲट मीन पोझिशन. आणि मग याचे सुद्धा ऑब्झर्वेशन करा, पोटेन्शियल एनर्जीचं मिनिमम ॲट मीन पोझिशन. आणि ॲट मीन पोझिशन द कायनेटिक एनर्जी इज मॅक्झिमम. ओके, ज्या ठिकाणी कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम आहे त्या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी मिनिमम आहे, हे आपल्याला अंडरस्टँड होते. दुसऱ्या बाजूला आपण लक्षात घ्यायचंय पोटेन्शियल एनर्जी ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. काय करायचं आपल्याला,
पोटेन्शियल एनर्जी ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. एक्स्ट्रीम पोझिशनला आपल्याला लक्षात घ्यायचंय पोटेन्शियल एनर्जी. नंबर 2, पोटेन्शियल एनर्जी ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. एक्स्ट्रीम पोझिशनला आपण अंडरस्टँड करायचं. बघा, पोटेन्शियल एनर्जी ॲट एक्स्ट्रीम पोझिशन काय मिळेल आपल्याला. पोटेन्शियल एनर्जी ॲट एक्स्ट्रीम पोझिशनसाठी potential energy at extreme position. तर now x becomes to equal to a, and now potential energy is equal to 1 by 2 m omega square x square is equal to 1 by 2 m omega square a square, and this is our required expression for the potential energy. The potential energy as well as the kinetic energy which is always depends on the what? कशावरती डिपेंड आहे सांगा. कशावरती डिपेंड आहे. एक्स वरती डिपेंड आहे. जसं डिस्प्लेसमेंट त्या पार्टिकलचं होईल त्याचप्रमाणे काय त्याचं त्या पोटेन्शियल आणि कायनेटिक एनर्जीचं व्हेरिएशन होतं. लक्षात घ्या, हे अंडरस्टँडिंग करायचं. मग एक्स बदलेल तर तुमचं पोटेन्शियल एनर्जी सुद्धा बदलेल आणि कायनेटिक एनर्जी सुद्धा बदल होईल, चेंज होईल. लक्षात घ्यायचं. मग पोटेन्शियल एनर्जी किती आहे. ही आहे मॅक्झिमम कुठं ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. बरोबर आहे. आता थोडासा विचार करा. कायनेटिक एनर्जी अंडरस्टँड करा. बघा, कायनेटिक एनर्जी आपण अंडरस्टँड केली की कायनेटिक एनर्जीचं जे एक्सप्रेशन आहे मी दोन्ही इथं लिहितो. कायनेटिक एनर्जी 1 by 2 m omega square in bracket a square minus x square, and the potential energy is equal to 1 by 2 m omega square x square. ओके. मग तुमची कायनेटिक एनर्जी एक्स वरती जरी डिपेंड असेल तर ती कशावरती डिपेंड आहे. तर डिफरन्स बिटवीन द स्क्वेअर ऑफ ॲम्प्लिट्यूड अँड द स्क्वेअर ऑफ डिस्प्लेसमेंट. आणि इथं काय आहे, डायरेक्टली स्क्वेअर ऑफ डिस्प्लेसमेंट वरती डिपेंड आहे पोटेन्शियल एनर्जी. याच्यामध्ये ही बाब आपल्याला लक्षात घेता येते. जर आपण मीन पोझिशनचा विचार केला आणि एक्स्ट्रीम पोझिशनचा जर आपण विचार केला, मीन पोझिशनला कायनेटिक एनर्जी कशी आहे, मॅक्झिमम आहे, आणि पोटेन्शियल एनर्जी कशी आहे, मिनिमम आहे. इकडं जर विचार केला तर कायनेटिक एनर्जी आहे मिनिमम आणि पोटेन्शियल एनर्जी कशी आहे, मॅक्झिमम. हे अंडरस्टँडिंग आपल्याला लक्षात घ्यायचं. याप्रमाणे आपण अंडरस्टँडिंग करायचं. जर आता समजा आपण ह्या दोन एनर्जीचा विचार केलाय पण आपल्याला जर टोटल एनर्जी जर काढायची असेल तर आपल्याला काय करायचं. आता टोटल एनर्जी जर जनरली आपल्याला कॅल्क्युलेट करायची असेल कोणत्याही पॉईंटला, बरोबर ना, मीन पोझिशन असू द्या, एक्स्ट्रीम पोझिशन असू द्या किंवा एनी डिस्प्लेसमेंट एक्स असू द्या, काही बी असू द्या, कोणत्याही पॉईंटला जर आपल्याला समजा टोटल एनर्जी ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग SHM जर आपल्याला करायची असेल तर ज्याप्रमाणे आपण कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जीचे एक्सप्रेशन आपण बघितले, त्याच्या मीन पोझिशनच्या व्हॅल्यूज आपण कॅल्क्युलेट केल्या आणि त्याच्या एक्स्ट्रीम पोझिशनच्या व्हॅल्यूज सुद्धा आपण चेक केल्या, कॅल्क्युलेट केल्या. आता आपल्याला टोटल एनर्जी ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग SHM हॅव्हिंग डिस्प्लेसमेंट एक्स हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. तर सर्वांनी हेडिंग टाका, टोटल एनर्जी ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग SHM. टोटल एनर्जी काय आहे हे आपल्याला माहिती आहे. व्हॉट इज अ टोटल एनर्जी. टोटल एनर्जी इज द सम ऑफ कायनेटिक ॲज वेल ॲज पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जीची जी काय सम आहे, बेरीज आहे, दोन्हींची बेरीज केल्यानंतर टोटल एनर्जी आपल्याला मिळते. टोटल एनर्जी ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग SHM, परफॉर्मिंग SHM हे आपल्याला अंडरस्टँड करायचं. मग पहा, समजा तोच जो काय पार्टिकल आहे त्याचं डिस्प्लेसमेंट एक्स इतका आहे, डिस्प्लेसमेंट एक्स इन टाइम t आहे, त्याची व्हेलॉसिटी v आहे, ॲक्सेलरेशन a आहे, बरोबर. याप्रमाणे अँग्युलर व्हेलॉसिटी जी काय असेल समजा ती आपण ओमेगा मानली, जे काय असेल ते. मग कायनेटिक एनर्जी किती आहे, तर कायनेटिक एनर्जी इज 1 by 2 m ओमेगा स्क्वेअर आणि a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर ही कायनेटिक एनर्जी आपल्याला माहिती आहे, वी नो.
आणि द पोटेन्शियल एनर्जी ऑल्सो आपल्याला माहितीच आहे, ती आहे 1/2 m ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. Now we have to calculate the total energy of a particle at which position? कोणत्या पोझिशनला कॅल्क्युलेट करायची? At any position having the displacement x from its mean position. कुठेही लक्षात घ्या, कोणत्याही पोझिशनला, पण त्याचं डिस्प्लेसमेंट x इतका आहे, या ठिकाणी आपल्याला टोटल एनर्जी कॅल्क्युलेट करायची. Therefore the total energy is equal to काय आहे? कायनेटिक प्लस पोटेन्शियल किंवा पोटेन्शियल प्लस कायनेटिक एनर्जी. नाउ 1/2 m ओमेगा स्क्वेअर इन ब्रॅकेट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर देन प्लस 1/2 m ओमेगा स्क्वेअर इंटू x स्क्वेअर. दोन्ही याच्यामध्ये जर चेक केलं तर 1/2 m ओमेगा स्क्वेअर कॉन्स्टंट आहे. द टोटल एनर्जी इक्वल टू 1/2 m ओमेगा स्क्वेअर इन ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आणि प्लस एक्स स्क्वेअर. इथं काय होईल? हे कॅन्सल होऊन जाईल, प्लस मायनस. नाउ द टोटल एनर्जी इज इक्वल टू 1/2 m ओमेगा स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर. हे मिळालं आपल्याला एनर्जीचं एक्सप्रेशन. कोणत्या पोझिशनला मिळालंय? ॲट एनी पोझिशन हॅव्हिंग द डिस्प्लेसमेंट एक्स फ्रॉम इट्स मीन पोझिशन. कुठे बी आहे लक्षात घ्या. याला इक्वेशन नंबर 1 मानायचं आपली, याला इक्वेशन 1 मानायचं. आणि नाउ वी हॅव टू कॅल्क्युलेट द टोटल एनर्जी ॲट मीन पोझिशन. आता आपल्याला दुसऱ्या पॉईंटकडे जायचं आहे. ही झाली टोटल एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम ॲट एनी डिस्प्लेसमेंट एक्स फ्रॉम इट्स मीन पोझिशन. ओके, आता नेक्स्ट पॉईंट, टोटल एनर्जी ॲट मीन पोझिशन. हे पॉईंट आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. टोटल एनर्जी ॲट मीन पोझिशन. मीन पोझिशनला आपल्याला टोटल एनर्जी लक्षात घ्यायची. बरं, टोटल एनर्जी आपण लक्षात घेऊया. मीन पोझिशनला टोटल एनर्जी कशी कॅल्क्युलेट करायची आपल्याला. ओके, ठीक आहे. तर चला टोटल एनर्जी ॲट मीन पोझिशन कशी आपण मिळवायची ते बघूया. मग टोटल एनर्जी इथं सुद्धा कायनेटिक एनर्जी ॲट मीन पोझिशन प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट मीन पोझिशन. आता मला सांगा, कायनेटिक एनर्जी किती आहे मीन पोझिशनची? ती आहे 1/2 m ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. आणि द पोटेन्शियल एनर्जी किती आहे? ती आहे 0. मीन पोझिशनला पोटेन्शियल किती आहे? 0 आहे. आणि कायनेटिक किती आहे? मॅक्झिमम आहे. या दोन्हींची सम करा. टोटल एनर्जी इज इक्वल टू 1/2 m ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस 0. Therefore, the total energy at mean position is equal to 1/2 omega square a square. याला इक्वेशन नंबर 2. पहिलं इक्वेशन आपल्याला तिकडे आहे. इक्वेशन 1 ॲज इट इज ठेवा, याची गरज आपल्याला पडेल. आता दुसरा पॉईंट लक्षात घ्या, टोटल एनर्जी ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. बरोबर, टोटल एनर्जी ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. ओके, टोटल एनर्जी ॲट एक्स्ट्रीम पोझिशन आपण समजून घ्यायची. मग टोटल एनर्जी ॲट एक्स्ट्रीम पोझिशन जर आपल्याला लक्षात घ्यायचं असेल तर आपण त्याप्रमाणे त्याचं अंडरस्टँडिंग करूया. बघा पुढे, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू टोटल एनर्जी. मग आता पुन्हा काय करायचं आहे? कायनेटिक एनर्जी ॲट एक्स्ट्रीम पोझिशन, दिस इज 0. potential energy at extreme position, this is 1/2 m omega square a square. मग आपण इथे त्याची सम घेऊया, काय येते चेक करा. The total energy equal to 0 plus 1/2 m omega square a square, and the total energy is equal to 1/2 m omega square a square. याला इक्वेशन नंबर 3. आता पहा, चेक करा. The total energy of particle performing SHM at mean position, at extreme position, and at any position having the displacement x from its mean position. mean position पासून कोणत्याही कुठेही, याचा अर्थ असा होतोय कुठेही जर विचार केला तेच एक्सप्रेशन आहे. mean पोझिशनला, एक्स्ट्रीमला, मीनला दोन्हीकडे तेच एक्सप्रेशन मिळतंय तुम्हाला. या तिन्ही एक्सप्रेशनचा जर विचार केला
when the particle performing SHM in oscillatory motion, when the particle performing SHM in oscillatory motion, the total energy of such a particle is a constant. कशी आहे? कॉन्झर्व आहे असं आपल्याला याच्यावरून सांगता येतं. मग एक मुद्दा महत्त्वाचा आहे. फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3 द टोटल एनर्जी ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग SHM इज आपण लिहू शकतो कॉन्स्टंट. काय लिहू शकतो कन्क्लुजन याच्यावरून? टोटल एनर्जी ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग SHM इज कॉन्स्टंट. हे आपल्याला या ठिकाणी अंडरस्टँड करता येईल. हे महत्त्वाचं आहे. कॉन्स्टंट आहे. आता दुसऱ्या बाजूला या एनर्जीचा फॉर्म्युल्यामध्ये थोडंसं आपण जर काही मॉडिफिकेशन जर बघितलं तर आपल्याला काय काय अंडरस्टँड करता येईल ते बी लक्षात घेऊया. टोटल एनर्जीचा फॉर्म्युला आहे टोटल एनर्जी इज इक्वल टू 1/2 m ओमेगा स्क्वेअर आणि a स्क्वेअर. तर याच्यामध्ये ओमेगाची व्हॅल्यू आहे 2π n ॲज वेल ॲज ओमेगाची व्हॅल्यू आहे 2π/t. व्हॉट इज n? n इज द फ्रिक्वेन्सी. व्हॉट इज द t? t इज द टाइम पिरियड. हे बी आपण अंडरस्टँडिंग करू शकतो हे अशा प्रकारे. मग या ठिकाणी जर आपण असा विचार केला टोटल एनर्जी इज इक्वल टू 1/2 m 2πn ब्रॅकेट स्क्वेअर इंटू a स्क्वेअर. अर्थातच 1/2 m इंटू 4π स्क्वेअर n स्क्वेअर a स्क्वेअर. ओके, हे एक झालं. दुसऱ्या बाजूला 1/2 m पुढे 4π स्क्वेअर अपॉन t स्क्वेअर इंटू a स्क्वेअर. तर हे 3 फॉर्म्युले आपल्याकडे आहेत आणि या 3 फॉर्म्युल्यावरून असं सांगता येईल आपल्याला जर समजा फ्रिक्वेन्सी जर तुमची कॉन्स्टंट असेल तर तुम्हाला असं बी दाखवता येईल द टोटल एनर्जी विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द ॲम्प्लिट्यूड स्क्वेअर. बघा, द टोटल एनर्जी विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द ॲम्प्लिट्यूड स्क्वेअर असं आपल्याला दिसतं. मग पुढे अजून काय सांगता येईल आपल्याला द टोटल एनर्जी ऑफ अ पार्टिकल विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द n स्क्वेअर. फ्रिक्वेन्सीचा स्क्वेअर, स्क्वेअर ऑफ फ्रिक्वेन्सी. and also the total energy which is directly proportional to the inversely proportional to the time period square. असं मी तुम्ही रिप्रेझेंटेशन हे लक्षात ठेवू शकता. बरोबर. मग याप्रमाणे तुम्हाला हे रिलेशन सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. आता थोडंसं पुन्हा त्या ऑसिलेशनच्या पार्टकडे या. समजा या ठिकाणी ही मीन पोझिशन आहे, या ठिकाणी एक्स्ट्रीम पोझिशन आहे, या ठिकाणी एक्स्ट्रीम पोझिशन आहे. मग या प्रकारे समजा त्या पार्टिकलचं ऑसिलेशन होत असेल. बरोबर आहे. या पाथवरती ऑसिलेशन होत असेल. या ठिकाणी कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम होती. समजा हा पार्टिकल पोटेन्शियल एनर्जी 0 होती आणि ही मॅक्झिमम होती. मग इथून हा पार्टिकल इकडे जायला लागला तर काय झालं? कायनेटिक एनर्जी कमी कमी होत गेली. कायनेटिक एनर्जी झाली आहे 0 आणि द पोटेन्शियल एनर्जी बिकम्स मॅक्झिमम. मग असं आपण म्हणू शकतो when the particle goes from mean position to extreme position the kinetic energy decreases and the potential energy increases. पोटेन्शियल एनर्जी वाढत वाढत जाते, कायनेटिक एनर्जी कमी कमी होत जाते. पण कोणत्या पॉईंटकडून? मीन टू एक्स्ट्रीम. मीन कडून आपण एक्स्ट्रीमला जर जात असू तर आपल्याला कायनेटिक एनर्जी कमी कमी होते आणि शेवटी ती 0 होते समजा. आणि त्याच वेळेस पोटेन्शियल एनर्जी काय होते? वाढत वाढत जाते आणि ती असते मॅक्झिमम ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. थोडासा रिव्हर्स विचार जर आपण केला, एक्स्ट्रीम टू मीनचा जर विचार आपण केला तर काय होतं? असं आपल्याला विचार करता येईल की पोटेन्शियल एनर्जी काय होते? कमी कमी होत जाते आणि मीन पोझिशनला आल्यानंतर पोटेन्शियल एनर्जी 0 होते. याचा अर्थ कायनेटिक एनर्जी एक्स्ट्रीमकडून मीनकडे जाताना वाढत वाढत जाते. मग एक जर विचार आपण असा इथे केला, टोटल एनर्जी ॲट मीन पोझिशन ही कुणा इतकी असते? तर ती असते, सांगा, टोटल एनर्जी ॲट मीन पोझिशन इट इज नथिंग बट द कायनेटिक एनर्जी. का तसं? तसं का? लक्षात घ्या, टोटल एनर्जी ॲट द मीन पोझिशन इज इक्वल टू द कायनेटिक एनर्जी इतकी का असते? का तर पोटेन्शियल नसतेच, 0 असते ना. पोटेन्शियल एनर्जी 0 म्हणजे टोटल एनर्जी इज द कायनेटिक एनर्जी ॲट द सेकंड इकडे पॉईंट. या ठिकाणी काय असते? द टोटल एनर्जी हीच किती असते? पोटेन्शियल एनर्जी असते. बघा,
टोटल एनर्जी हीच काय असते, पोटेन्शियल एनर्जी असते असं आपण सांगू शकतोय. मग या ठिकाणी जर विचार केला तुमची कायनेटिक काहीच नसते. तर हे सुद्धा स्वरूप तुम्हाला याप्रमाणे अंडरस्टँड करता येतं, लक्षात घ्या. तर या पॉईंटमध्ये आपण जो काय पॉईंट आपण मांडला त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी अँड द टोटल एनर्जी ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम असा पॉईंट मांडला. त्यातून आपण पुढे महत्त्वाचा मुद्दा म्हणजे टोटल एनर्जी ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम इज कॉन्झर्व्ड किंवा कॉन्स्टंट असते, हे महत्त्वाचं आहे. किंवा द टोटल एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अँप्लिट्यूड स्क्वेअर, किंवा द टोटल एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द फ्रिक्वेन्सी स्क्वेअर, किंवा टोटल एनर्जी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ टाइम पिरियड असं बी आपल्याला, किंवा टाइम पिरियड स्क्वेअर असं बी आपण सांगू शकतो. तर अजून या चॅप्टरमधला एक पॉईंट राहिलेला आहे सिंपल पेंडुलम, तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये कव्हर करूया.